ओके. आता बघा, आपण स्टडी करत होतो सिंपल इपिथेलियल टिश्यूज. सिंपल इपिथेलियल टिश्यू मध्ये काय असतं, एक बेसमेंट मेम्ब्रेन असते, त्याच्यावर एक सिंगलच लेअर असतो. ठीक आहे, त्यावेळेस त्यांना बोलतो आपण सिंपल इपिथेलियल टिश्यू. यामध्ये पहिला आपण स्टडी केला स्क्वॅमस, मग आपण स्टडी केला क्युबॉइडल, मग आपण स्टडी केला कॉलम. एवढे 3 झालेत ना. आता आपण डिस्कस करू नेक्स्ट टाईपचा टिश्यू. सिंपल इपिथेलियल टिश्यू मध्ये चौथा टाईप आहे सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. हे जे सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू असतात, हे टिश्यू एक तर क्युबॉइडल असू शकतात किंवा कॉलमनर असू शकतात किंवा पिरॅमिडल असू शकतात. क्युबॉइडल असू शकतात किंवा कॉलमनर असू शकतात किंवा पिरॅमिडल असू शकतात, म्हणजे आकार त्यांचा डिफरंट असतो. ठीक आहे. आता हे जे जनरली ते क्युबॉइडल किंवा कॉलमनर असतात. ठीक आहे. आता जनरली हे क्युबॉइडल असतील किंवा कॉलमनर असतील, एक बेसमेंट मेम्ब्रेन असेल, त्या बेसमेंट मेम्ब्रेनवर असे हे कॉलम सारखे दिसतील तुम्हाला किंवा क्युबॉइडल दिसतील. आणि या ज्या सेल्स असतात ना, या सेल्सला एका डायरेक्शनला, जिथे फ्री एंड आहे ना तिथे असतील याला सिलिया. जिथे याला फ्री एंड आहे ना तिथे काय असतात ना, तिथे प्रेझेंट असतात सिलिया. फ्री एंडला सिलिया प्रेझेंट असतात. तर सिलियाचं फंक्शन काय, तुम्हाला माहिती, सिलिया जे असतात त्या बीट करत असतात एका डायरेक्शन. ठीक आहे. सिलियाचं फंक्शन आहे किंवा या सिलिएटेड इपिथेलियलचं सेलचं फंक्शन आहे मूवमेंट ऑफ पार्टिकल्स. मूवमेंट ऑफ पार्टिकल्स, पार्टिकलला मूव्ह करणे, हे या सिलिएटेड एपिथेलियलचं फंक्शन. तुम्ही म्हणाल पार्टिकलला मूव्ह करायचं म्हणजे काय करायचं, तर आपली सपोज आपला हे नोज आहे. ठीक आहे. इथे आपलं माउथ आहे. ठीक आहे. आता नोज जे असेल ना, त्या नोज पासून एक कॅव्हिटी तयार होते, याला म्हणतात नॅझल कॅव्हिटी. कोणती कॅव्हिटी? नॅझल कॅव्हिटी. आणि इथे माउथ आहे, माउथची पण कॅव्हिटी आहे, माउथचं पण ओपनिंग आहे. हे सर्व इथे कनेक्शन होत असते, खाली इथे इसोफेगस असते. आता ही जी नॅझल कॅव्हिटी आहे, या नॅझल कॅव्हिटी मध्ये या नॅझल कॅव्हिटी मध्ये इथे सिलिएटेड सेल्स असतात. इथे सिलिएटेड सेल्स असतात, इथे सिलिया असतात. या ज्या सिलिएटेड सेल असतात ना, काय करतात, इथे नॅझल कॅव्हिटी असेल किंवा माउथ असेल किंवा इसोफेगस असेल, इथे म्युकस सिक्रेट होत असतं. म्युकस हा एक स्टिकी सबस्टन्स आहे, बरोबर. आपल्याला सर्दी झाल्यावर तो स्टिकी सबस्टन्स असतो, तो बाहेर पडतो, त्याचं नाव आहे म्युकस. कळतंय का? आता ही जी नॅझल कॅव्हिटी आहे इथे, हा म्युकस इथे असणारच आहे या लेअरवर. ठीक आहे. मग आता हा जो म्युकस आहे ना, सपोज इथे माउथ मध्ये पण म्युकस आहे किंवा इथे इसोफेगस मध्ये पण म्युकस आहे. म्युकस जो असतो ना, तो रिलीज करणाऱ्या सेल असतात गॉबलेट सेल. गॉबलेट सेल म्युकस तयार करतात, पण गॉबलेट सेल या सिलिएटेड नाही, लक्षात ठेवा. गॉबलेट सेल नावाचे सेल असतात, या ग्लँड्युलर सेल्स आहेत. पुढे जाऊन आपण हा टाईप बघणार आहे. या म्युकस तयार करत असतात. आणि हा जो म्युकस असेल ना, हा म्युकस या नॅझल कॅव्हिटी मध्ये किंवा इसोफेगस मध्ये किंवा स्टमक मध्ये किंवा इंटेस्टाईनच्या इनर लाइनिंगवर प्रेझेंट असतो. ठीक आहे. मग या सिलिएटेड सेल काय करतात, या सिलिएटेड सेल त्याला पुश करतात एका डायरेक्शन. सपोज आपल्याला सर्दी झाली असेल तर तो जो म्युकस असेल तो या डायरेक्शनला पुश होतो, म्हणजे नाकाद्वारे तू बाहेर पडेल, किंवा या डायरेक्शनला पुश होतो, तोंडाद्वारे तू बाहेर पडेल. कळतंय का? आणि या म्युकस मध्ये पॅथोजन ट्रॅप झालेले असतात. आपण पाणी पित असतो, आपण श्वास घेत असतो, त्यामध्ये हवेमध्ये पॅथोजन असतात, पाण्यामध्ये असतात, फूड मध्ये पॅथोजन असू शकतात. हे जे पॅथोजन असतील ना, हे पॅथोजन सर्व म्युकस मध्ये ट्रॅप होतात. म्हणजे म्युकसचं फंक्शन आहे टू ट्रॅप द पॅथोजन. कळलं?
आणि सिलिएटेड सेल्सचं काय फंक्शन आहे, या म्युकसला पुढे पुढे ढकलते. या म्युकसला एका डायरेक्शनला मूव्ह करणे हे फंक्शन आहे सिलिएटेड सेल्सचं. पहिलं कळालं तुम्हाला. मुवमेंट ऑफ पार्टिकल्स यामध्ये पहिलं आम्ही सांगितलं मुवमेंट ऑफ म्युकस, हे कळालंय का रे? येस सर. दुसरा आहे बघा, फिमेलची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असते, फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये एक अशी ओव्हिडक्ट असते, इथे असं युटेरस असतं, दोन्ही बाजूने 2 ओव्हिडक्ट असतात फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये, आणि इकडे ओव्हरी असते. जी ओव्हरी असते ना, त्या ओव्हरीचं आणि ओव्हिडक्टचं कनेक्शन असतं दोन्ही बाजूने. इथे अशी ओव्हरी असते, ओव्हरी मध्ये एक बनतो, हा जो बनलेला एग आहे ना, हा एक इथे रिलीज केला जातो. कुठे? ओव्हिडक्ट मध्ये. एक ज्यावेळेस ओव्हिडक्ट मध्ये रिलीज केला जातो, एक किंवा ओव्हम जो आहे फिमेलचा एग असेल, किंवा ज्याला काय म्हणतो आपण ओव्हम असेल, हा नॉन मोटाईल, त्यामुळे याला जर या युटेरस कडे जायचं, लक्षात घ्या, एक किंवा ओव्हम जो असतो ना, त्याला युटेरस कडे मूव्ह करण्यासाठी इथे सुद्धा सिलिएटेड सेल असतात. कुठे? हा रिजन काय? ओव्हिडक्ट. कळालं? जे ओव्हिडक्ट जो आहे, या ओव्हिडक्ट मध्ये सुद्धा एक किंवा ओव्हम जो असतो त्याला पुश केलं जातं. कोणत्या डायरेक्शनला पुश केलं जातं? युटेरस. एक किंवा ओव्हम जो आहे याला पुश केलं जातं त्याच्या मुवमेंटसाठी सुद्धा सिलिएटेड सेल्स असतात. मग सिलिएटेड सेल्स इथे कुठे असतील? ओव्हिडक्ट मध्ये असतील. म्युकसच्या मुवमेंटसाठी कुठे असतील? म्युकसच्या मुवमेंटसाठी ते असतील नॅझल कॅव्हिटी मध्ये, इसोफेगस मध्ये असतील. ओके, गटमध्ये ट्रॅकिया मध्ये असते. ट्रॅकिया म्हणजे विंड पाईप. आपल्या गळ्यामध्ये जिथे तुम्हाला बोन सारखे स्ट्रक्चर लागतात त्याला बोलतो आपण ट्रॅकिया असेल, नॅझल कॅव्हिटी. आपल्या गळ्यामध्ये जिथे बोन सारखे स्ट्रक्चर लागतात त्याला बोलतो आपण ट्रॅकिया. ट्रॅकिया असेल, नॅझल कॅव्हिटी असेल, इसोफेगस असेल, या सर्वांमध्ये म्युकसच्या मुवमेंटसाठी सिलिएटेड सेल्स असतात. कळालं तुम्हाला? एक किंवा ओव्हमच्या मुवमेंटसाठी ओव्हिडक्ट मध्ये सिलिएट. ठीक आहे. त्यानंतर आणखी कुठे सापडतात? फ्रॉग मध्ये पण सापडतात ते सिलिएटेड सेल्स. फ्रॉगच्या माउथ मध्ये सापडतात. बकल कॅव्हिटी ऑफ फ्रॉग. बकल कॅव्हिटी म्हणजे माउथचा जो रिजन आहे फ्रॉगचा, त्याच्यात आत असतात जे म्युकसला मूव्ह करतात किंवा म्युकसच्या मुवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे. कळालं तुम्हाला? डन. येस सर. So inner lining of the buccal cavity of the frog, nasal cavity, trachea, oviduct of vertebrate, इथे सर्व ठिकाणी तुम्हाला सिलिएटेड सेल्स दिसते. तुम्ही स्क्रीनशॉट करायचं असेल करून घ्यायचं. पुढच्या प्रकारचा इपिथेलियल टिश्यू आपल्याला स्टडी करायचा तो आहे ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू, जो सिंपल इपिथेलियल टिश्यूचा 5वा टाइप. सिंपल इपिथेलियल टिश्यूचा 5वा टाइप आहे. ग्लँड्युलर इपिथेलियम. ग्लँड्युलर इपिथेलियम मध्ये सेल जे असतात त्या एक तर कॉलमनर असू शकतात किंवा क्युबॉइडल असू शकतात किंवा पिरॅमिडल असू शकतात. ठीक आहे. शेप मध्ये कॉलमनर असू शकतात, क्युबॉइडल असू शकतात किंवा पिरॅमिडल असू शकतात शेप मध्ये. या ज्या सेल असतात यांचा न्यूक्लियस लार्ज असतो, जे आपण अशा दाखवल्या या सेल्स. एक आपण बेसमेंट मेम्ब्रेन दाखवतो, यावर असे सेल्स. आणि या ज्या सेल्स आहेत या सेल्स मध्ये बघा, इथे हे असं खालीवर जो रिजन दिसतो याला बोलतो आपण मायक्रोविलाय. सरफेस एरिया वाढण्यासाठी हा मायक्रोविलाय आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा एखाद्या एरियामध्ये इथे तुम्हाला ग्लँड दिसते. आता ही जी ग्लँड आहे ना, या ग्लँड मध्ये इथे न्यूक्लियस आहे. ठीक आहे. हा त्या ग्लँडचा सायटोप्लाझम आहे.
आणि हे त्या ग्लँडचं सिक्रिशन, या सिक्रिशन मध्ये असतं म्युकस. ठीक आहे. मग इथे पण तुम्हाला न्यूक्लियस दिसेल. आता हा जो टिश्यू आहे ना, हा ग्लँड्युलर. का बरं बघा, इथे जे दिसते ना, ही तुम्हाला ग्लँड दिसते. ही जी ग्लँड आहे ना, ही सिंगल सेल ग्लँड. ही ग्लँड जी असते तिचं काम असतं सिक्रिशन करणं. कोणतीही ग्लँड असेल, ग्लँडचं काम काय असतं? सिक्रिशन करणं, रिलीज करणे सबस्टन्सला. काय काय रिलीज करतात ग्लँड? काही ग्लँड हॉर्मोन सोडतात. हॉर्मोन सोडणाऱ्या ग्लँड जे असतात त्यांना म्हणतो आपण एंडोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन ग्लँडचं फीचर असतं की या कशा असतात माहिती? एंडोक्राइन ग्लँड्स आर डक्टलेस. यांना तुम्ही बोलता कोणत्या ग्लँड? डक्टलेस ग्लँड. हॉर्मोन सोडणाऱ्या ग्लँड कोणत्या आहेत? थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, किडनीच्या वर टोपीसारखं स्ट्रक्चर असतं त्याला म्हणतो आपण ॲड्रेनल ग्लँड. या सर्व ज्या ग्लँड आहेत ना, या हॉर्मोन रिलीज करतात. म्हणजे हॉर्मोन रिलीज करणाऱ्या ग्लँड आहेत ना, त्यांचं नाव असतं एंडोक्राइन. आणि या एंडोक्राइन ग्लँड जे असतात ना, त्यांचं सिक्रिएशन डायरेक्टली ब्लड मध्ये रिलीज करतात. म्हणजे हॉर्मोनला डायरेक्टली कशामध्ये रिलीज केले जातात? ब्लड मध्ये रिलीज केले. त्यामुळे या ग्लँड जे असतात यांना कोणत्याही पाईपची आवश्यकता नाही एखाद्या ठिकाणी सबस्टन्सला रिलीज करण्यासाठी. कळते का? म्हणून डक्ट त्यांना नाहीये. डक्ट म्हणजे पाईप सारखे स्ट्रक्चर्स त्यांच्याकडे नाही आहेत. ते डायरेक्टली ब्लड मध्ये त्यांचं सिक्रिएशन रिलीज करतात. अशा ग्लँडला म्हणतो आपण एंडोक्राइन ग्लँड्स. कळते का? दुसऱ्या प्रकारच्या ग्लँड असतात ज्या एन्झाईम रिलीज करतात. ठीक आहे, किंवा दुसरे काही सबस्टन्स रिलीज करतात. अशा ज्या ग्लँड असतात या असतात एक्झोक्राइन. जनरल एक्झोक्राइन असतात फंक्शन. एक्झोक्राइन म्हणजे काय? डक्ट असलेल्या ग्लँड, डक्ट ग्लँड म्हणून. यांना डक्ट असते. फॉर एक्झाम्पल काय, जर तुम्ही बघितलं तर सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड काय सोडतात माहिती? सलायवा सोडतात. सलायव्हरी ग्लँड काय असते? सलायव्हरी ग्लँड माउथ मध्ये प्रेझेंट असतात. त्यांना अशी डक्ट असते. ते काय करणार? सलायवा याच्यामध्ये बनणार. याच्यामध्ये बनलेला सलायवा जो असेल तो सलायवा या डक्ट द्वारे रिलीज केला जातो. सलायव्हरी ग्लँड कडे काय असतात? डक्ट असतात सलायवा रिलीज करण्यासाठी. ओके, सलायव्हरी ग्लँड कडे डक्ट असतात सलायवा रिलीज करण्यासाठी. त्यानंतर आपल्या स्किन मध्ये असतात स्वेट ग्लँड्स. आपल्या स्किन मध्ये असतात स्वेट ग्लँड्स. स्वेट ग्लँड रिलीज करतात स्वेट. ठीक आहे, या सुद्धा एक प्रकारच्या कोणत्या ग्लँड आहेत? डक्ट वाल्या ग्लँड. त्या स्किन मध्ये असतात, डक्ट असलेल्या. ठीक आहे, तर या सर्व डक्ट असलेल्या ज्या ग्लँड असतात त्यांना एक्झोक्राइन, कारण त्यांच्याकडे डक्ट आहेत. त्या डक्टद्वारे म्हणजे पाईप सारखे स्ट्रक्चर्स आहेत त्याद्वारे त्यांचं सिक्रिशन ते रिलीज करतात. फॉर एक्झाम्पल सलायव्हरी ग्लँड म्हणजे डक्टद्वारे सिक्रिशन जे असतील त्याला रिलीज करतील आपल्या माउथ मध्ये. कळालं का तुम्हाला? म्हणजे ग्लँड एक तर एक्झोक्राइन असू शकतात किंवा एंडोक्राइन असू शकतात. आणखी एक फरक, इथे ही जी ग्लँड दिसते तुम्हाला, ही जी ग्लँड दिसते ना तुम्हाला इथे दाखवलेली, ही एक सिंगल सेलने बनलेली ग्लँड. सिंगल सेलने बनलेल्या ग्लँडला म्हणतो आपण युनिसेल्युलर ग्लँड्स. कोणत्या ग्लँड दिसत आहे? कोणत्या ग्लँड आहेत? युनिसेल्युलर. सिंगल सेलने बनलेल्या ग्लँडला म्हणतो आपण युनिसेल्युलर ग्लँड. युनिसेल्युलर ग्लँड जे असतात त्या सिंगल सेलने बनलेले असतात. एक्झाम्पल आहे गॉबलेट सेल्स. गॉबलेट सेल्स ही दाखवलेली ग्लँड आहे ना जिच्यामध्ये म्युकस आहे, ही गॉबलेट सेल. जेव्हा सिंगल सेलने बनलेली ग्लँड असते तिला म्हणतो आपण युनिसेल्युलर ग्लँड. गॉबलेट सेल काय रिलीज करतात? रिलीज करतात म्युकस. किंवा ग्लँड ही मल्टी सेल्युलर सुद्धा असू शकते. मल्टी सेल्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त सेल्स एकत्रित येऊन ग्लँड बनतात. मल्टी सेल्युलर ग्लँडचे खूप सारे एक्झाम्पल. सलायव्हरी ग्लँड असेल, स्वेट ग्लँड असेल, ठीक आहे, पॅनक्रियाज असेल, थायरॉइड असेल, या सर्व मल्टी सेल्युलर ग्लँड. मल्टी सेल्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त सेल्स एकत्रित येऊन ज्या ग्लँड बनलेल्या आहेत, मोठ्याशा ग्लँड ज्या आहेत त्यांना तुम्ही बोलू शकता मल्टी सेल्युलर ग्लँड.
जे एका सिंगल सेलने बनलेल्या ग्लँड आहेत त्यांना म्हणू शकता तुम्ही युनिसेल्युलर ग्लँड. युनिसेल्युलर ग्लँडचं एक्झाम्पल आहे गॉबलेट सेल. गॉबलेट सेल जे असतात ना ते स्मॉल इंटेस्टाईनच्या लाइनिंग मध्ये प्रेझेंट असतात. स्मॉल इंटेस्टाईनच्या लाइनिंग मध्ये प्रेझेंट असतात आणि रिलीज करतात स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय म्युकस. कारण म्युकस जे असतं ना हे आपल्या ऑर्गनला आतल्या बाजूने कव्हर करत असतं. आतल्या बाजूने कव्हर करतं, मग आतल्या बाजूने कोणी पॅथोजन आलेला असेल तर तो पॅथोजन जो असेल तो त्याच्यामध्ये ट्रॅप म्युकस. कळालं का? सो ऑल दीज आर द फंक्शन्स ऑफ द ग्लँड्युलर सेल्स. बघा ग्लँड्युलर सेल्स एक तर कॉलमनर असू शकतात किंवा काय असू शकतात, क्युबॉइडल असू शकतात किंवा पिरॅमिडल असू शकतात. ग्लँड्युलर सेल जे असतात ते म्युकस रिलीज करतात सायटोप्लाझम मध्ये. त्यांच्या म्युकस सिक्रेटिंग ग्लँड असू शकतात लाईक युनिसेल्युलर ग्लँड, गॉबलेट सेल आहे. एकापेक्षा जास्त सेलने बनलेल्या ग्लँड असू शकतात त्यांना मल्टीसेल्युलर ग्लँड म्हणतो. त्याचे एक्झाम्पल आहे स्वेट ग्लँड, पॅन्क्रियास, थायरॉइड. त्यानंतर ग्लँड जे असतात ते एंडोक्राइन असू शकतात ज्यांना डक्टलेस ग्लँड म्हणतो. त्यांचं सिक्रेशन डायरेक्टली ब्लड मध्ये रिलीज करतात. किंवा ग्लँड जे असतात ते एक्झोक्राइन असू शकतात त्यांना डक्ट ग्लँड असं म्हणतात. त्यांचं सिक्रेशन जे असतं ते डक्ट द्वारे रिलीज केलं जातं. गॉट दिस एव्हरीवन? हॅलो, समजले का रे? काय डाऊट बोला ना. हॅलो, सर गॉबलेट सेल एंडोक्राइन आहे का एक्झोक्राइन? गॉबलेट सेल एक्झोक्राइन. यांना पण इथे असं ऍक्च्युली यांचं हे जे पार्ट आहे ना याला तुम्ही डक्ट कन्सिडर एखाद्या छोट्याशा एरियामध्ये ते रिलीज करतात त्यांचं सिक्रेशन. ठीक आहे. येस एंडोक्राइन सर. म्हणजे हॉर्मोन, त्याचं सिक्रेशन म्युकस जे असतं ते ब्लड मध्ये नाही रिलीज केलं जात. कळालं? म्युकसला ब्लड मध्ये रिलीज केलं जातं का? नाही. एंडोक्राइनचं फीचर काय, त्यांना कुठे रिलीज केलं जातं सिक्रेशन्सला? ब्लड. ब्लड मध्ये रिलीज. म्युकस कधी ब्लड मध्ये नाही. हॉर्मोन जे असतात त्यांना डायरेक्टली ब्लड मध्ये सोडलं जातं. मग हॉर्मोन बनवणाऱ्या जेवढ्या ग्लँड आहेत त्यांना काय म्हटलं जातं? एंडोक्राइन. गॉबलेट सेल जे आहे ते एंडोक्राइन असूच शकत. कळालं? येस सर. डन. झालं का लिहून हे? हो सर. चलो नेक्स्ट टाइपचे सेल्स. हे झाल्या 5व्या ग्लँड्युलर सेल्स. 6 नेक्स्ट टाइपचे जे सेल्स आहेत त्यांचं नाव आहे सेन्सरी इपिथेलियल सेल्स. सेन्सरी इपिथेलियल टिश्यू. सेन्सरी इपिथेलियल टिश्यू जो आहे यामध्ये कॉलमनर सेल असतात, कॉलमनर सेल्स असतात, प्लस यामध्ये न्यूरोसेन्सरी सेल्स असतात. 2 प्रकारचे सेल एकत्रित आले. सेल्स आणि न्यूरोसेन्सरी सेल्स या दोन्ही प्रकारचे सेल्स इथे एकत्रित आले आणि या सेल्स एकत्रित येऊन यांनी बनवलं सेन्सरी इपिथेलियल टिश्यू. सेन्सरी इपिथेलियल टिश्यू म्हणजे काय? यांचं काम आहे सेन्सेशन करणं. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेन्स or you can say perceive, sense or perceive stimuli. म्हणजे बॉडीच्या आतला स्टिम्युलाय असेल किंवा बॉडीच्या बाहेरचा स्टिम्युलाय असेल, या स्टिम्युलायला ते सेन्स करतात. जागृती 2 प्रकारचे टिश्यू घेतले, सिलिएटेड घेतला आणि ग्लँड्युलर घेतला. ठीक आहे. आता तिसऱ्या टाइपचा मी इथे घेतलं सेन्सरी, जो 6 नंबरचा आहे ऍक्च्युअल मध्ये सिंपल इपिथेलियल मध्ये. सर ते व्हिडिओ ऐकल्यावर समजून जातील ना? मला आवाज नाही येत. काय बोल? कशाचं फंक्शन? हॅलो. सर व्हिडिओ जर रेफर केला तर समजतील ना ते? हा समजेल ना, का नाही. रेकॉर्डिंग आहे त्याचं. ठीक आहे. बघा आता सेन्सरी इपिथेलियल टिश्यू जे असतात त्याच्यामध्ये 2 प्रकारचे सेल असतात. एक असतात कॉलमनर आणि न्यूरोसेन्सरी. या दोन्ही सेल्स एकत्रित आल्या आणि या सेल काय करतात की आपल्या बॉडीच्या आतमध्ये असलेला जो काही स्टिम्युलस आहे त्या स्टिम्युलसला किंवा बॉडीच्या बाहेर असलेला जो स्टिम्युलस आहे त्या स्टिम्युलसला सेन्स करतात.
ठीक आहे. स्टिम्युलसला सेन्स करणे हे यांचं काम आहे. स्टिम्युलसला सेन्स करणे यांचं काम आहे तर बघा एपिथेलियल टिश्यू जे असतील याचे कॉलम सारखे असतील. ठीक आहे. त्यांच्या एका बाजूला सिलिया असतात. एका बाजूला काय असेल त्यांना सिलिया असते. ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये इथे न्यूरोसेन्सरी सेल्स असतात. न्यूरोसेन्सरी सेल्स म्हटल्यावर त्यांना डेंड्राइट्स असणार. डेंड्राइट्स असतात त्यांना. आणि इथे असे त्यांचे न्यूरॉन सारखे स्ट्रक्चर्स असतात जे ऍक्च्युअल मध्ये न्यूरॉनच आहेत एक प्रकारचे. कळलं? हे न्यूरॉन जे असतात ना हे न्यूरॉन असे बाहेर पडताना दिसतात. हे डेंड्राइट्स आहेत एका बाजूला न्यूरॉन. होतंय असे हे इथे न्यूरॉन दिसतात. या जे न्यूरॉन असतात ना या न्यूरॉनचे हे एक्झॉन आहेत. त्यानंतर याला म्हणून आपण डेंड्राइट्स आहेत. त्यातमध्ये ब्लॅक मध्ये काढलं मी ते न्यूरॉन. ही जी सेल आहे ही रिसिप्टर सेल आहे जी सेन्सला रिसीव्ह करते म्हणून नाव काय रिसिप्टर सेल. न्यूरॉन आहे, एक्झॉन आहे, त्याच्यानंतर हे जे पार्ट आहेत ना इथे हे सर्व एकत्रित आले आणि यांनी इथे बनवला एक प्रकारची सेल. हे सर्व एकत्रित होऊन यांनी एक सेल बनवली. अशा या सेलला म्हणतो आपण मिट्रल सेल. काय बनवली? मिट्रल सेल. आणि जी मिट्रल सेल आहे या मिट्रल सेल पासून न्यूरॉन निघतात आणि या ज्या न्यूरॉन असतात या न्यूरॉन जातात डायरेक्टली आपल्या ब्रेनच्या ओल्फॅक्टरी ट्रॅक्टकडे. आता लक्ष द्या मी काय सांगतो. इथे आपण जे सेन्सरी इपिथेलियल टिश्यू काढलेत हे सेन्सरी इपिथेलियल टिश्यू सेन्स करतात कशाला? बघू कुठं जायचंय बोला ते ठरवते. सेन्सरी इपिथेलियल टिश्यू जे असतात ना ते सेन्स करतात स्मेलला सेन्स करतात. सपोज इथे एक्झाम्पल दिले. स्मेलला सेन्स करणारे जे असतात त्यांचं नाव असतं ओल्फॅक्टरी टिश्यूज. ठीक आहे. ओल्फॅक्टरी सेन्सरी टिश्यूज. हे ओल्फॅक्टरी सेन्सरी टिश्यूज मी रेड मध्ये दाखवतो. यांना इथे सिलिया सुद्धा आहे एका बाजूला. ठीक आहे. आणि काय होतं बघा ज्या वेळेस हवेमध्ये काही ॲरोमॅटिक सबस्टन्स असतात त्या हवेमधले ॲरोमॅटिक सबस्टन्स जे असतील ते या सेल्सवर येऊन अटॅच होतात. मग इथे ज्या न्यूरॉन असतात या सेल्सवर त्याचे रिसिप्टर पण असतात. या रिसिप्टरवर येऊन ते ॲरोमॅटिक सबस्टन्स जे हवेमध्ये असतील ॲरोमॅटिक सबस्टन्स म्हणजे वास देणारे सबस्टन्स त्यांना ॲरोमॅटिक वगैरे. ठीक आहे. स्मेल देणारे सबस्टन्स ते ज्यावेळेस हवेमधनं येतील ते या इपिथेलियल टिश्यूवर जाऊन बाइंड होतात. इपिथेलियल टिश्यूवर जाऊन बाइंड झाले की इपिथेलियल टिश्यूच्या या ज्या न्यूरॉन असतील या न्यूरॉन ऍक्टिव्हेट होतील. न्यूरॉन जे असतील ते ऍक्टिव्हेट होतील तर ती जी इन्फॉर्मेशन असतील त्या इन्फॉर्मेशनला रिसिप्टर सेल घेईल. एक्झॉनद्वारे ती पास करेल मिट्रल सेलकडे. मिट्रल सेल जे असेल ही इन्फॉर्मेशन जी असेल ती पास करेल पुढच्या ओल्फॅक्टरी ट्रॅक्टकडे. ही आहे ओल्फॅक्टरी ट्रॅक्ट. ओल्फॅक्टरी ट्रॅक्ट जी असेल ही इन्फॉर्मेशन पास करेल ब्रेनच्या रिजनकडे जो स्मेलला परसिव्ह करतो, स्मेलला प्रोसेस करतो. ठीक आहे. आपल्या ब्रेनवर स्मेलला प्रोसेस करण्यासाठी जो रिजन आहे त्याला म्हणतो आपण ओल्फॅक्टरी बल्ब. काय म्हणतात त्याला? ओल्फॅक्टरी बल्ब. ओल्फॅक्टरी ट्रॅक्ट कोणाकडे जाणार आहे? ओल्फॅक्टरी बल्ब कडे जाणार आहे. कळालं? आणि ओल्फॅक्टरी बल्ब कशाचं पार्ट आहे? इट इज अ पार्ट ऑफ द ब्रेन. आणि ब्रेन त्याला काय करेल? प्रोसेस करेल. समजतंय तुम्हाला? मग ही सेन्सरी इपिथेलियल टिश्यू जे आहे ते कशाने बनले बघा बरं. कॉलमनर सेल्स पण आहेत आणि न्यूरोसेन्सरी सेल्स पण आहेत. आणि काय करतात? सेन्स करतात किंवा परसिव्ह करतात स्टिम्युलाय. आणि तो जो स्टिम्युलाय असेल तो
स्टिम्युलाय ब्रेन कडे पाठवला जाईल, ब्रेन त्याला प्रोसेस करेल, मग आपल्याला समजेल की तो स्मेल कोणत्या टाईपचा. गॉट दिस? हे एक झालं. दुसरं, इयर जे असेल आपलं, त्या इयर मध्ये अशा सेल असतात सेन्सरी ज्या साऊंडला परसिव्ह करतात. ते असतील ऑडिटरी टिश्यूज. कोणते? ऑडिटरी, इयर मध्ये असतील. ठीक आहे. स्मेल साठी कुठे असतील? नोज मध्ये असतील. आणि आय जे असतात आपले, त्या आय मध्ये असतात फोटो रिसिप्टर सेल्स. फोटो रिसिप्टर टिश्यू असतील, फोटो रिसिप्टर सेल्स असतील. त्या फोटो रिसिप्टर सेल्स सुद्धा सेन्सरी आहे. त्या काय करतात? लाईटला सेन्स करतात, इमेजला सेन्स करतात, आणि त्या इमेजची इन्फॉर्मेशन जी असते ना, ती ब्रेनच्या विजन सेंटरकडे पाठवली जाते. ब्रेनवर विजन सेंटर असतो, तिथे ती इन्फॉर्मेशन पाठवली जाते आणि मग ती इन्फॉर्मेशन तिथे प्रोसेस केली जाते. ठीक आहे. या पद्धतीने इथे इन्फॉर्मेशन जी असते ती एका सेन्स ऑर्गन कडनं ती ब्रेन कडे पास केली जाते. हा वाला टिश्यू जो आहे तो आहे सेन्सरी इपिथेलियल टिश्यू. ठीक आहे. तसंच टंग जी असते आपली, त्या टंगवर टेस्ट करणारे रिसिप्टर असतात, त्यांना म्हणतात गस्टेटरी रिसिप्टर्स. टंगवर गस्टेटरी रिसिप्टर असतात, जे काय करतात? टेस्टला परसिव्ह करतात, टेस्ट रिसिव्ह करतात. सेन्सरी इपिथेलियल टिश्यू एक तर कॉलमनर किंवा न्यूरोसेन्सरी सेल्सने बनलेले असतात. सेन्स करतात किंवा परसिव्ह करतात स्टिम्युलायला. हा एक पॉइंट आहे. इथे एक एक्झाम्पल घेतला सेन्सरी इपिथेलियल टिश्यूचं, ते फंक्शन कसं करतात ते. त्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की जे काही रिसिप्टर असतात त्या रिसिप्टरवर ते केमिकल्स येऊन अटॅच होतील. अटॅच झाल्यानंतर न्यूरॉन ऍक्टिव्हेट होतील. न्यूरॉन इन्फॉर्मेशन ब्रेन पर्यंत पाठवतील आणि ब्रेन त्याला सेन्स करेल ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे. पण इयर जे असेल त्यावर ऑडिटरी टिश्यू असतात, आय मध्ये फोटो रिसिप्टर टिश्यूज असतात, टंगवर गस्टेटरी रिसिप्टर्स असतात जे टेस्टला रिसिव्ह करतात. गॉट दिस? हॅलो. येस sir. सर. आता पुढचा टाईपचा टिश्यू, याचं लिहून घेतलं का तुम्ही? नाही स्क्रीनशॉट करा. ओके. पुढचा एपिथेलियल टिश्यू आहे जर्मिनल एपिथेलियम. जर्मिनल एपिथेलियलच्या ज्या सेल्स असतात या मिओसिसने डिवाइड होतात. ऐकून घ्या. टेस्टिस असेल, टेस्टिस मध्ये काय बनत असतात माहिती तुम्हाला? स्पर्म बनत असतात. टेस्टिस मध्ये स्पर्म बनत असतात. आणि ओव्हरी मध्ये काय बनत असतात? एग बनत असतात. टेस्टिस मध्ये स्पर्म बनतात, ओव्हरी मध्ये एग बनतात. तर ही जी प्रोसेस आहे ना, एग बनण्याची किंवा स्पर्म बनण्याची, ही मिओसिसने होत असते. ठीक आहे. ही प्रोसेस मिओसिसने होत असते. मग टेस्टिस असेल किंवा ओव्हरी असेल, यांच्यामध्ये या सेल्स असतात. कोणत्या? जर्मिनल एपिथेलियल सेल्स. या जर्मिनल एपिथेलियल सेल्स मध्ये काय होतं? मिओसिस होतं. आणि मिओसिस होऊन काय होतं? गॅप्स. त्यामुळे लक्षात ठेवा, germinal epithelial cells are the cells which undergo meiosis to produce the gaps. आणि कुठे असणार germinal epithelial cells? These are present in the testis and in the ovary. ओके. जर्मिनल एपिथेलियल सेल्सचा जो लेअर असतो तो सुद्धा असा सिंगल लेअर असतो. म्हणून हा सिंपल एपिथेलियल टिश्यू मध्ये येतो. ओके. हा जो लेअर आहे यापासून काय बनणार? यापासून बनणार स्पर्म्स बाय द मिओसिस, किंवा काय म्हणतात एग बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस. एवढाच पॉइंट आहे इथे लक्षात ठेवा. जर्मिनल epithelial cells are present in the testis and ovary. These undergo meiosis to form the gaps. यांच्यामध्ये मिओसिस होतं आणि काय बनतं? गॅमेट बनतं. गॉट दिस? हे झालं. म्हणजे कुठे असतात ते लिहायचं असेल तर प्रेझेंट इन लाइनिंग ऑफ
seminiferous tubules of testis. टेस्टिस मध्ये ना हे असे ट्यूब्यूल दिसतात. या ट्यूब्यूलला म्हणतो आपण सेमिनिफेरस ट्यूब्यूल. ट्यूब्यूल म्हणजे असे गोल गोल स्ट्रक्चर दिसतात. हे जे गोल स्ट्रक्चर दिसतात ना यांना बोलतो आपण सेमिनिफेरस ट्यूब्यूल. त्याच्या इनर लाइनिंग मध्ये बघा हे कोणत्या सेल्स दिसतात तुम्हाला? या ज्या सेल्स दिसतात या आहेत जर्मिनल इपिथेलियल सेल्स. ठीक आहे. सेमिनिफेरस म्हणजे काय? ज्याच्या आतमध्ये सिमेन बनते, ज्याच्या आतमध्ये स्पर्म बनतात, अशा ट्यूबला सेमिनिफेरस ट्यूब्यूल. हे कुठे असतात? टेस्टिसच्या आतमध्ये. टेस्टिसच्या आतमध्ये असे गोल गोल स्ट्रक्चर्स असतात ज्याला बोलतो आपण सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. आणि हे जे सेमिनिफेरस ट्यूब्यूल असतात याच्यामध्ये ही इनर लाइनिंग असते. कळालं? या इनर लाइनिंग मध्ये स्पर्म फॉर्मेशन होत असतं बाय द प्रोसेस ऑफ मियोसिस. ठीक आहे. सो आपण लिहिलं प्रेझेंट इन द सेमिनिफेरस ट्यूब्यूल ऑफ द टेस्टिस. अशी फिगर ड्रॉ करायची तर करून घ्या. आतमध्ये तुम्हाला स्पर्म दाखवायची दाखवा. पुढे लिहा इनर लाइनिंग ऑफ ओव्हरी. ओव्हरीच्या सुद्धा इनर लाइनिंग मध्ये ते प्रेझेंट असतात. ही अशी ओव्हरी. ओव्हरीच्या इनर लाइनिंग मध्ये पण इथे जर्मिनल इपिथेलियल सेल्स प्रेझेंट असतात. ते अशी. ठीक आहे. तर या जर्मिनल इपिथेलियल सेल्स ओव्हरीच्या इनर लाइनिंग मध्ये सुद्धा प्रेझेंट असतात ज्यापासून एक किंवा ओव्हम बनते. बरं, आता हे झाले दोन टाईप. पहिला टाईप पूर्ण कंप्लीट झाला, सिंपल इपिथेलियल टिश्यू. त्यामध्ये जवळजवळ 7 टाईप आपण स्टडी केले सिंपल इपिथेलियल टिश्यू मध्ये. आता आपल्याला बघायचं आहे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. ओके. सिंपल मध्ये काय असतं? एक बेसमेंट मेम्ब्रेन असते आणि त्या बेसमेंट मेम्ब्रेनवर एक सिंगल लेअर असते. याला बोललो होतो आपण सिंपल. दुसरा टाईप जो स्टडी करायचा आहे तो आपल्याला स्टडी करायचा तो आहे कंपाऊंड. कंपाऊंड मध्ये काय असतं? कंपाऊंड मध्ये एक बेसमेंट लेअर असेल, त्यावर एक लेअर असेल सेल्सचा. ठीक आहे. यामध्ये न्यूक्लियस असेल आणि यावर आणखी एक लेअर असेल. आता हा एक लेअर झाला. ठीक आहे. एकावर एक लेअर आहे बघा. हा एक लेअर झाला, त्याच्यावर दुसरा लेअर झाला, त्याच्यावर तिसरा लेअर असू शकतो. ठीक आहे. तर चौथा लेअर असू शकतो फ्लॅट सेल्सचा. हे बघा दिसतंय का? या लेअरवर लेअर ज्यावेळेस फॉर्म होतात त्यावेळेस त्याला म्हणतो कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स इपिथेलियल टिश्यू. हा जो इपिथेलियल टिश्यू तुम्हाला इथे समोर दिसतोय ना, हा इपिथेलियल टिश्यू जो आहे याचं नाव आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू. स्ट्रॅटिफाईड कंपाउंड इपिथेलियल. ठीक है, होता है स्ट्रॅटिफाईड कंपाउंड इपिथेलियल टिश्यू. स्ट्रॅटिफाईड म्हणजे स्ट्रॅटा म्हणजे लेअर. एकावर एक लेअर या इपिथेलियल टिश्यूचं बनलं. एकावर एक लेअर बनले म्हणून नाव आहे स्ट्रॅटिफाईड कंपाउंड इपिथेलियल टिश्यू. एकावर एक लेअर कसे? खालचा एक लेअर आहे त्यावर दुसरा लेअर. ठीक आहे. स्ट्रॅटिफाईड आहे. स्ट्रॅटा म्हणजे लेअर फॉर्म करतात. लेअर फॉर्म करतात. सगळ्यात खालचा लेअर जो आहे याला म्हणतात स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम. नेहमी लक्षात ठेवा कंपाऊंड म्हणजे काय, कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स म्हणजे काय? एकावर एक लेअर. सिंपल मध्ये एकावर एक लेअर होते का? नाही. एका बेसमेंट मेम्ब्रेनवर एकच लेअर होता सिंपल. इथे बघा एक बेसमेंट मेम्ब्रेन आहे, त्या बेसमेंट मेम्ब्रेनवर एकावर एक खूप सारे लेअर. सगळ्यात खालचा लेअर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लियस दिसतंय बघा, याला म्हटलं आपण स्ट्रॅटम जर्मिनॅट. त्याच्या वरचा लेअर जो आहे ना इथे तुम्हाला फ्लॅट सेल दिसतात. या ज्या सेल्स दिसतात कशा दिसतात? फ्लॅट दिसतात आकार. हा जो लेअर आहे या लेअरला म्हणतो आपण स्ट्रॅटम कॉर्नियम. काय म्हटलं या लेअरला आपण? स्ट्रॅटम कॉर्नियम. कारण बाबा खालचा लेअर आहे स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम, वरचा लेअर जो आहे तो आहे स्ट्रॅटम कॉर्नियम. गॉट दिस? त्याचे जे सेल्स असतात त्या कशा असतात? फ्लॅट असतात. हे झाले दोन लेअर. इथे जो इपिथेलियल टिश्यू आहे
याला बोललो आपण स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. याचं फंक्शन आहे, एकच फंक्शन आहे याचं, प्रोटेक्शन करणं. सो याचं फंक्शन काय? प्रोटेक्शन. स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियमचं फंक्शन आहे प्रोटेक्शन. ठीक आहे. स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम खालचा लेअर, त्याच्यावरचा लेअर स्ट्रॅटम कॉर्नियम. फंक्शन याचं आहे प्रोटेक्शन करणं स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यूचं. आता प्रोटेक्शन कुठे कुठे करणार, कुठे कुठे असेल हा टिश्यू? स्ट्रॅटम कॉर्नियम मध्ये, स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम मला या वरच्या सेल ज्या आहेत ना या फ्लॅट दिसतात तुम्हाला, त्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही, बरं लक्षात घ्या. आणि हा जो खालचा लेअर आहे ना स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम, यापासून हा वरचा लेअर, हा खालील जो लेअर आहे ना स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम, यापासून त्याच्या वरचा लेअर बनला आहे, त्याचं नाव आहे स्ट्रॅटम कॉर्नियम. आणि आता इकडे लक्ष द्या, फंक्शन काय याचं? फंक्शन आहे प्रोटेक्शन. कुठे असेल? स्किन मध्ये असेल. कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू कुठे दिसेल? स्किन, म्हणजेच आपण म्हणू इपिडर्मिस ऑफ स्किन, इथे तुम्हाला दिसेल. इपिडर्मिस ऑफ स्किन, स्किनच्या वरच्या लेअर मध्ये दिसेल तुम्हाला. त्यानंतर इसोफेगसच्या लाइनिंग मध्ये दिसेल. कॉर्निया मध्ये दिसेल, डोळ्यांमध्ये. डोळ्याचं वरचं कव्हरिंग जे आहे त्याला कॉर्निया म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर रेक्टम मध्ये दिसेल. जिथे जिथे ऑर्गन आहेत त्या ऑर्गनच्या कव्हरिंग मध्ये तुम्हाला स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यूचं काम आहे फंक्शन करणं, प्रोटेक्शन करणं. फंक्शन आहे त्याचं फंक्शन आहे प्रोटेक्शन करणे, ऑर्गनला प्रोटेक्ट करणे, स्किनला प्रोटेक्ट करणे, बॉडीला प्रोटेक्ट करणे. त्याच्यामुळे जिथे जिथे प्रोटेक्शन करायचं आहे त्या लेअर मध्ये कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू, स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू जो असेल तो प्रेझेंट असेल. क्लिअर आहे का? हॅलो हॅलो. येस सर. हा झाला एक टाईप स्ट्रॅटिफाईड. आता या स्ट्रॅटिफाईड पासूनच दुसरा एक याचा टाईप बनतो, त्याचं नाव आहे ट्रान्झिशनल. ट्रान्झिशनल हा सुद्धा एक कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू आहे. त्या ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू मध्ये एक बेसमेंट मेम्ब्रेन असेल आणि त्याच्यावर एकावर एक लेअर असते. या ज्या सेल्स असतात ना या प्रत्येक सेलकडे न्यूक्लियस असतं. ओके. स्ट्रॅटिफाईड मध्ये कसं असतं, वरच्या ज्या फ्लॅट सेल आहेत त्याच्याकडे न्यूक्लियस नव्हतं, इथे त्याच्याकडे न्यूक्लियस नव्हतं वरच्या सेल्स. इथे सर्वांकडे न्यूक्लियस असतं. आणि हे जे ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू आहे ना हे एक प्रकारचा स्ट्रॅटिफाईडच आहे. आणि हा जो ट्रान्झिशनल आहे हा जिथे जिथे बॉडीमध्ये स्ट्रेचिंग आवश्यक असते तिथे प्रेझेंट असतो. स्ट्रेचिंग साठी हा आवश्यक असतो. फॉर एक्झाम्पल आपली जी युरिनरी ब्लॅडर आहे, युरिनरी ब्लॅडर ज्याच्यामध्ये युरिन स्टोअर होतो, ती युरिनरी ब्लॅडर जी आहे त्या युरिनरी ब्लॅडरला स्ट्रेच करण्यासाठी, युरिनरी ब्लॅडर अशी असते पियर शेप, या युरिनरी ब्लॅडरला स्ट्रेच करण्यासाठी, कारण याच्यामध्ये युरिन स्टोअर झाला की स्ट्रेच होईल ना, सॅक जी असेल